मित्रांनो, आता आपलं बाळूमामांच्या समाधींचं चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. महाप्रसादाचा आपण लाभसुद्धा घेतलेला आहे आणि आता आपण तिकडनं निघालेलो सुद्धा आहोत. तर आता मी तुम्हाला इथे बाळूमामांच्या समाधीपर्यंत तुम्ही कसे पोचू शकता, तर पोचण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी प्रथम तुम्ही भारतातून कुठूनही येणारे असाल, तुम्ही जर ट्रेनने येणार असाल तर कोल्हापूर स्टेशनला उतरायचं आहे. कोल्हापूर स्टेशनला उतरलात तर बाजूलाच तुम्हाला कोल्हापूर ST स्टँड आहे, रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच. जर तुम्ही डायरेक्ट बसने आला तर तुम्ही ST स्टँडलाच उतराल. तर तिथे ST स्टँडला आल्यानंतर तुम्हाला तिथे गारगोटीसाठी बसेस लागलेल्या असतात. तर गारगोटीची जर तुम्हाला बस मिळाली तर त्यासाठी तुम्हाला मुधाळ टिटा म्हणून ही एक जागा आहे, तिकडची तुम्हाला तिकीट काढायची आहे. तिकडची तुम्ही तिकीट काढलात की तिकडनं तुम्हाला अवघ्या 1 किलोमीटर डिस्टन्सवर अंतरावरती बाळूमामांच्या समाधीचं मंदिर आहे. दुसरी एक बस आहे आदमापूरची डायरेक्ट बससुद्धा आहे. ती तुम्हाला बाळूमामांच्या मंदिराचे अगदी एकदम जवळ सोडते, 2 मिनटाच्या अंतरावर. तिकडनं तुम्ही वॉकेबल बाळूमामांच्या समाधीचं दर्शनापर्यंत जाऊ शकता. आशा आहे की तुम्हाला ही माहिती चांगल्या प्रकारे समजलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला फेअर डिस्क्लोज नाही करू शकलो, कारण जसं मी इथे 4 दिवसाचा पास काढून आलेलो, तर 4 दिवसाच्या पासमध्ये कोणत्याही प्रकारचं बसमध्ये मला फेअर चार्ज झालेलं नाही आहे. तिकीट मात्र दिली जाते, त्यावरची किंमत मात्र 0 असते दिलेली. ठीक आहे मित्रांनो, अशा आहे तुम्हाला हे बाळूमामांच्या समाधीपर्यंत तुम्ही कशाप्रकारे जाऊ शकता हे तुम्हाला समजलं असेल. चला भेटूया आता आपण आपल्या पुढल्या दर्शनाकडे. चला भेटूया पुन्हा.